अध्ययनाच्या संबंधामध्ये BEVAE 181 या पर्यावरण अभ्यासावरती क्षमतावर्धिक अनिवार्य अभ्यासक्रम AECC यामधील परिसंस्था या पहिल्या ब्लॉक किंवा पहिल्या खंडामधील अन्न साखळी याविषयी आज चर्चा करणार आहोत. त्यामधलं एकक 2 आहे आपल्या पहिल्या खंडामधील किंवा पहिल्या ब्लॉकमधील एकक 2. त्यामध्ये मुख्यत्वे करून आपण अन्न साखळी या गोष्टीवरती विचार करणार आहोत. आणि मराठीमध्ये जसं आपण म्हणतो जीवो जीवनस्य, म्हणजे एक जीव दुसऱ्याचं अन्न असतो, अशा स्वरूपाची कशा पद्धतीची साखळी निर्माण होते ऊर्जेच्या देवाणघेवाणीमधून, याचा आपल्याला आज उलगडा होऊ शकतो. पण त्याआधी आपल्याला परिसंस्था आणि परिसंस्थेची संरचना या संबंधी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. अगदी सुरुवातीला आपण जर पाहिलं तर व्यक्ती, जीव किंवा असामी ही सर्वात छोटी रचनेतला भाग. नंतर असे अनेक जीव, अनेक असामी, अनेक व्यक्ती याच्यापासून आपल्याला पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या अशा स्वरूपाचं एकत्रीकरण दिसतं. या लोकसंख्येमध्ये अनेक प्राणी, पक्षी असू शकतात, अनेक व्यक्ती असू शकतात. त्याच्या पुढची मोठी किंवा थोडीशी मोठी संकल्पना म्हणजे कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे या सगळ्यांचा मिळून एक समुदाय तयार होतो. त्यामध्ये फक्त लोकसंख्या नाही आणि अन्य गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश होतो. समुदाय आणि त्याच्या पुढे आपण पाहतो ती इकोसिस्टीम, की ज्या इकोसिस्टीममध्ये आपण इकोसिस्टीमच्या त्या परिसंस्थेच्या व्याख्येमध्ये पाहिलेलं आहे की यामध्ये सजीव यांच्यामध्ये देवाणघेवाण होते, परस्पर संवाद निर्माण होतो आणि ऊर्जेची देवाणघेवाण होते आणि एकमेकांच्या या देवाणघेवाणीतून, तडजोडीमधून एक चक्राकार गती प्राप्त होते किंवा स्थिती प्राप्त होते. याला आपण परिसंस्था म्हणतो. परिसंस्थेपेक्षा मोठी जी गोष्ट आहे त्याला बायोम मराठीमध्ये अगदी शब्दकोशाप्रमाणे जर विचार करायचा झाला तर जीवसहित किंवा जीवसहती अशा स्वरूपाचा शब्द विद्वानांनी वापरलेला आहे. बायोम हा अशा अनेक परिसंस्थांनी बनलेला असतो. बायोमबद्दल आपण नंतर आणखी थोडा वेळ देणार आहोत. आणि अशी अनेक बायोम म्हणजेच बायोमची संख्या विद्वानांच्या मते 7 आहे, काही विद्वानांच्या मते 9 आहे वगैरे. या बायोममध्ये टुंड्रा, आर्टिक लगतचा भाग आहे पृथ्वीच्या, की जिथं फक्त छोट्या वनस्पती आढळतात. हा एक बायोम झाला. नंतर तैगा म्हणून, तैगामध्ये आपल्याला
अ, बर्फाळ प्रदेश आढळून येतात आणि ह्या सर्व गोष्टींना समाविष्ट करणारं हे जैवमंडळ आहे. त्याला बायोस्फिअर किंवा इकोस्फिअर असं म्हटलं जातं. उजव्या कोपऱ्यामध्ये दाखवलेलं आहे. सर्व पृथ्वी ही त्यानं व्यापलेली आहे. सर्व पृथ्वी व्यापलेली आहे याचा अर्थ असा, मागच्या वेळेस आपण चर्चेमध्ये पाहिलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वरच्या भागामध्ये हवा आहे 22.5 किलोमीटर पर्यंत. पृथ्वीच्या भूगर्भाच्या खाली समुद्राच्या तळापासून सुरुवात होते. त्याला आपण जीवावरण म्हणतो. त्याला आता ती आकडेवारी आपण मागच्या वेळी पाहिलेली आहे. म्हणजे साधारणपणे 200 मीटर समुद्राच्या पृष्ठभागापासून इतक्यापर्यंत जीव आपल्याला आढळतात. परंतु हे अंदाजे अशा स्वरूपाचं आहे. जीव जिवंत राहण्यासाठी किंवा सजीव जिवंत राहण्यासाठी त्याला जी ऑक्सिजनची गरज असते, तो ऑक्सिजन त्या खोलीपर्यंत उपलब्ध होतो असा त्याचा अर्थ आहे. तर जैवमंडळ तशा अर्थानं पृथ्वीच्या पातळ अशा एका थरामध्ये आहे किंवा त्याचं अस्तित्व आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर या जैवमंडळामध्ये या सर्व गोष्टी ज्या आहेत, बायोम आहे, परिसंस्था आहे, समुदाय आहे, लोकसंख्या आहे, व्यक्ती, जीव, असामी या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेत. सर्वात मोठी ही जी जैवमंडळ आहे किंवा जीवमंडळ आहे किंवा बायोस्फिअर आहे किंवा इकोस्फिअर त्याला आणखी नाव आहे. तर हे सर्वात मोठं आहे. त्याच्यानंतर बायोम आपल्या पृथ्वीवरती साधारणपणे 7-8 आहेत. वाळवंटी प्रदेशासंबंधी एक वेगळं वर्गीकरण अशा स्वरूपाचं आहे. आता ही झाली संरचनात्मक संबंधी आपण जी चर्चा करतोय ते बायोमच्या पेक्षा मोठं काय आहे, परिसंस्थेच्या खाली काय आहे, परिसंस्थेच्या वर काय मोठ्या गोष्टी आहेत आणि हे कुठल्या मोठ्या सिस्टीमचा एक भाग आहे, अशा स्वरूपाची ही परिसंस्थेच्या संबंधित गोष्टींची रचना म्हणूया. आता हे झाल्यानंतर जैवमंडळाचा स्थलीय भाग जो आहे त्याला बायोम नावाच्या प्रचंड प्रदेशामध्ये विभागला जाऊ शकतो, जे विशाल परिसंस्था तयार करतात आणि हवामान, वनस्पती, प्राणीजीवन व सामान्य मातीच्या प्रकारामध्ये वैशिष्ट्यीकृत केले जाते. पृथ्वीचे डझनभर किंवा त्याहून अधिक बायोम लाखो चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले आहेत. संपूर्ण खंडामध्ये हे पसरलेले आहेत. म्हणजे जसं आपण भारत हा देश जो आहे तो दक्षिण आशियाई देश आहे. दक्षिण आशिया देशामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका वगैरे हे देश आहेत. तसं आशिया खंडाचा विचार केला तर ते संपूर्ण खंडामध्ये पसरलेले आहेत. हे जे बायोम्स आहेत ते आता इथं डझनभर म्हणतात. काही ठिकाणी 9 जास्तीत जास्त असं म्हटलं जातं. काही ठिकाणी 7चा उल्लेख केला बायोमचा. बायोमच्या सीमा निश्चित करणारे हवामानातील सर्वात महत्त्वाचे घटक म्हणजे तापमान, नंतर पर्जन्यमान, रेन ज्याला आपण म्हणतो ते, किंवा प्रेसिपिटेशन मागच्या वेळेस आपण शब्द वापरला होता. त्याला पर्जन्य आपण म्हणतो. ते पर्जन्य म्हणजे पाऊस असेल किंवा बर्फवृष्टी असेल त्याला आपण पर्जन्यमान म्हणतो. तर या बायोमच्या सीमा ज्या आहेत, जीवसहतीच्या सीमा ज्या आहेत त्या निश्चित करणारे हवामानातले महत्त्वाचे घटक म्हणजे तापमान, पर्जन्यमान आणि जलप्रणाली देखील वेगवेगळ्या जीवन क्षेत्रामध्ये विभागल्या जातात. तर जसं आपण टेरेस्ट्रियल म्हणजे भूपृष्ठीयचा जसा विचार करतो किंवा स्थलीयचा जसा विचार करतो तशाच प्रकारचे बायोम्स
जलाच्या संबंधित म्हणजे पाण्याच्या संबंधित आहेत. ज्यांना मात्र बायोम म्हटले जात नाही, पण ते खूप समान आहेत. त्याचे जलीय जीवन क्षेत्र हे तुलनेने भिन्न वनस्पती व प्राणी जीवनाचे प्रतिमा आहेत, प्रदेश आहेत. क्षारता, विरघळलेल्या पोषक द्रव्यांची पातळी, पाण्याचे तापमान, सूर्यप्रकाशाच्या प्रकाशाची खोली यामुळे विविध जलीय क्षेत्रामध्ये प्रमुख फरक आहे. आपण युनिट 3 मध्ये पृथ्वीवरील बायोम आणि जलीय जीवन क्षेत्रे या विषयाच्या विविध प्रकारच्या स्थलीय परिसंस्थाबद्दल जाणून घेऊ पुढच्या आपल्या ब्लॉकमध्ये किंवा पुढच्या खंडामध्ये. प्रत्येक बायोम हा किंवा जलीय क्षेत्राची परिसंस्था नावाच्या लहान एककामध्ये विभागणी केलेली आहे, केली जाऊ शकते. अशा प्रकारे परिसंस्था ही बायोमचा एक उपविभाग आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे बायोममध्येच परिसंस्था आहे. थोडक्यात तिला पर्यावरण प्रणाली देखील म्हटलं जातं. परिसंस्थेची आपण व्याख्या जर आठवली तर आपल्या लक्षात येईल. परिसंस्थेच्या संपूर्ण व्याख्येमध्ये जैविक तसेच अजैविक घटक व दोघांमधील परस्पर देवाणघेवाण यांचा समावेश होतो. आपण उदाहरणादाखल घेतलं तर राजस्थानच्या वाळवंटी जैव क्षेत्रात थार वाळवंट ही एक परिसंस्था आहे, जी शुष्क परिस्थिती, वालुकामय प्रदेश आणि रसाळ वनस्पतीद्वारे वैशिष्ट्यपूर्ण अशी पद्धतीची आहे. तिथं साप, सरडे आढळतात. त्याचप्रमाणे तलाव ही गोड्या पाण्यातील जलीय क्षेत्रांची परिसंस्था आहे. जलीय जीव आणि वनस्पती असलेले मसूर उभे गोड्या पाण्याचे वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये वाळवंटी जैव क्षेत्रामध्ये आता जैव क्षेत्र ज्याला आपण म्हणतोय, जैव क्षेत्र जे आहे ते आपण एक त्यातला भाग गृहीत धरलेला आहे. आता त्यामध्येच आपण लक्षात घेतलं तर वेगवेगळ्या गोष्टी आढळून येतात. तर परिसंस्थात राहणारे विविध प्रकारचे जीव त्यांची लोकसंख्या ठरवतात. मगाशी मी सांगितलं होतं की सुरुवात जी आहे ती व्यक्ती, आसामी किंवा जीव. आता विविध प्रकारचे एकूण जीव किती आहेत म्हणजे लोकसंख्या. पर्यावरणशास्त्रात लोकसंख्या हा संभाव्य प्रजनन करणाऱ्या व्यक्तींचा एक गट आहे, जो अवकाश आणि वेळेत म्हणजे ठिकाण आणि वेळेत एकत्र आढळतो. लोकसंख्येचा समावेश असलेली व्यक्ती एकाच प्रजातीचे सदस्य असतात. लोकसंख्या म्हणजे समजा बगळ्यांची संख्या आपण गृहीत धरली तर एका प्रजातीचे म्हणजे बगळ्यांची संख्या किती, त्याला लोकसंख्या म्हणे. लोकसंख्या हा प्रजनन करणाऱ्या व्यक्तींचा एक गट आहे की जो स्थळ आणि वेळेत एकत्र आढळतो, म्हणजे त्या ठिकाणावरती आढळतो. ठराविक वेळेस किंवा ठराविक क्षेत्रामध्ये ठराविक वेळेस हे लोकसंख्येमधले सदस्य आपल्याला आढळून येतात. कोणत्याही एका प्रजातीतील व्यक्ती टिकून राहण्यासाठी वेगवेगळ्या प्रजातींच्या व्यक्तीवरती अवलंबून असतात. आता बगळा जो आहे आपण विचारात घेतला तर दुसऱ्या प्रजातीचा मासा किंवा कीटक याच्यावरती अवलंबून असं गृहीत धरू, ज्यांच्याशी ते सक्रियपणे अनेक प्रकारे देवाणघेवाण साधतात म्हणजे संवाद साधतात. आता खारफुटीच्या लोकसंख्येला अन्नासाठी फळे आणि शेंगदाणे आणि आश्रयासाठी झाडांची आवश्यकता असते. वनस्पती देखील स्वतःहून अस्तित्वात राहू शकत नाही. उदाहरणार्थ, ज्यांना बियाणे निसर्गात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं असेल तर एकमेकांमध्ये संवाद असणं आवश्यक आहे आणि फायदेशीर परस्पर संवादासह प्रजातीच्या संबंधित प्राण्यासह एक जैविक समुदाय तयार होतो. समुदाय म्हणजे आता असा अर्थ येईल की आपल्याला
बगळा, प्राणी, बेडूक या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यानंतर त्याचा समुदाय तयार होणार आहे. तर बहुतांश घटनांमध्ये समुदायांना प्रमुख वनस्पती प्रजातीवरून नावे दिली जातात. बहुतेक समुदाय, उदाहरणार्थ गवताळ प्रदेशात गवतांचे वर्चस्व असते, जरी त्यात विविध जातीच्या संबंधित प्राण्यासह औषधी वनस्पती, झुडपे, झाडे असू शकतात. त्यामुळं शक्यतो वनस्पतीच्या प्रजातीवरून समुदायाला नाव दिलं जातं. आता हे झालं आपण जे बोलतोय ते रचनात्मक दृष्टिकोनातून बोलतोय. परिसंस्थेची संरचना या संबंधात आपली सगळी चर्चा चालली आहे. आता कार्यात्मक. आता पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की सजीवामध्ये प्राणी, वनस्पती आहेत. निर्जीवामध्ये किंवा अजैविकामध्ये सूर्यप्रकाश, उष्णता, हवामान, तापमान, पर्जन्यमान, पाणी, जल या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजैविक किंवा कृत्रिम स्वरूपामध्ये मोडतात. आता सजीव हे निर्जीवावरती म्हणजेच अजैविकावरती अवलंबून आहेत. हवामान, हवेमधलं ऑक्सिजन नसेल तर कोणताही प्राणी जगू शकणार नाही. त्याचं आयुष्य अवघड होईल. आणि हे सगळं जे उपलब्ध आहे ते आपल्याला पृथ्वीवरतीच उपलब्ध आहे. म्हणजेच बायोस्फिअर किंवा इकोस्फिअर मध्ये आपल्याला हे उपलब्ध आहे. आणि आपल्याला माहित आहे वनस्पती आणि प्राणी. आता त्यामधल्या हरित वनस्पती, हिरव्या रंगाच्या वनस्पती, हिरवे आणि जांभळे जीवाणू, हिरवे निळे शैवाल असलेले क्लोरोफिल हे निसर्गातील मुख्य जैविक किंवा जैविक सदस्य आहे. हिरव्या वनस्पती, हिरवा रंग पानांचा जो असतो वनस्पतींच्या तो क्लोरोफिल या द्रव्यामुळे असतो. आणि क्लोरोफिल हे द्रव्य जे आहे हे आपल्याला फोटोसिंथेसिस साठी आवश्यक आहे. आता हरित वनस्पती म्हणजे हिरव्या वनस्पती, हिरवे आणि जांभळे जीवाणू, सूक्ष्मजीव, निळे हिरवे शेवाळ असलेले क्लोरोफिल हे मुख्य जैविक सदस्य आहे, जे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेद्वारे साध्या अजैविक पदार्थापासून स्वतःचे अन्न तयार करतात. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतीचं आपण उदाहरण घेऊया. एक तृणधान्य आपण घेऊया, गहू या नावाचं. तर गहू पेरला जातो, गव्हाच्या पिकाची वाढ होते. ती वाढ होण्यासाठी आपण पोषक द्रव्ये, पाणी हे दिल्यानंतर सूर्यप्रकाशाच्या मदतीनं फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण क्रियेने वनस्पती त्यांचं अन्न बनवतात स्वतः. त्यांना उत्पादक असं म्हटलं जातं. उत्पादक काय करतायत तर अजैविक पदार्थापासून स्वतःचं अन्न तयार करतायत. सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत, जर आपण इंग्रजीमध्ये इन द प्रेझेन्स ऑफ द सनलाइट, क्लोरोफिल वाहक जीव त्यांच्या पानाद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड
केमोसिंथेसिस प्रक्रियेद्वारे अन्न तयार करण्यासाठी पृथ्वीच्या आतील भागातून सोडलेल्या साध्या रसायनांचा वापर करतात. जे जीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात त्यांना ॲटोट्रॉफ्स म्हणजेच उत्पादक असं म्हटलं जातं. उत्पादक हे प्राणी नसून फक्त वनस्पती आहेत, हे लक्षात घेतलं. उत्पादक हे वनस्पती आहे. आता उत्पादक हे वनस्पती ज्या आहेत ते कशा पद्धतीनं हे तयार करतात. अजैविक घटकांचा वापर केलेला आहे त्यांनी सर. सूर्यप्रकाशापासून मिळणारी उष्णता आणि उष्णता आणि ज्याला आपण प्रकाश म्हणतो त्या प्रकाशाचा वापर प्रकाश संश्लेषण क्रिया किंवा फोटोसिंथेसिससाठी उत्पादक वनस्पती करतात. हे पहा इथं डावीकडे दाखवल्याप्रमाणे तुमच्या उजवीकडं पोषण द्रव्ये त्यामध्ये ग्लुकोज असेल, खनिज असतील आणि पाणी असेल ते घेतात आणि सूर्यप्रकाशाच्या मदतीनं सूर्यप्रकाश असतानाच आणि क्लोरोफिलच्या मदतीनं ते अन्न तयार करतात. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता हे जे अन्न तयार केले, गहू जो तयार झाला समजा, तर पुढं ग्राहक किंवा भक्षक यांची भूमिका परिसंस्थेमध्ये येते. ग्राहक हा खरं पाहिलं तर वाणिज्यिक जे देवाणघेवाण होते त्यासाठी वापरलेला शब्द आहे. कंझ्युमर आणि कस्टमर मध्ये काय फरक आहे तो ठरवा जरा. इथं आपण भक्षक आणि ग्राहक हे दोन शब्द आपण वापरणार आहोत. त्यातला ग्राहक हा थोडासा संशयास्पद स्थिती निर्माण करतो. कॉमर्सच्या त्याचा थोडासा अर्थ वेगळा आहे, परंतु आपण या इकॉलॉजीमध्ये म्हणजे पर्यावरण शास्त्रामध्ये भक्षक किंवा ग्राहकचा अर्थ आत्ता समजून घेणार आहोत. तो अर्थ असा आहे की जे इतर सर्व जीव म्हणजे वनस्पती सोडून स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत, परंतु जगण्यासाठी त्यांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अन्नासाठी इतर जीवावरती अवलंबून असतात. त्यांना हेट्रोट्रॉफ्स असं म्हटलं किंवा फेगोट्रॉफ्स असंही नाव आहे किंवा ग्राहक हे सुद्धा नाव आहे. भक्षक ज्याला आपण म्हणतो. आता या ग्राहकामध्ये बकरी आहे, गाय आहे, हरिण आहे, ससा आहे यासारख्या प्राण्यांना हिरव्या वनस्पती खाणारे टोळ, कीटक यासारख्या कीटकांना प्राथमिक ग्राहक किंवा शाकाहारी प्राणी असं म्हटलं. ते प्राथमिक ग्राहक किंवा प्राथमिक भक्षक म्हणूया. ते शाकाहारी आहेत. ते जीव तृणभक्षी खातात म्हणजे तृणभक्षी आहेत. जसे की टोळ खात असलेल्या पक्ष्याप्रमाणे ते इतर प्राण्याप्रमाणे मांसाहारी असतील. हे पूर्णपणे शाकाहारी आहे. आता या मांसाहारी प्राण्यांना आपण नंतर आता समजा गवतावरती टोळ हा कीटक आहे, तो गवत खातो आणि त्यापासून ऊर्जा मिळवतो. हा जो टोळ असेल किंवा हा जो कीटक असेल त्याला दुसरे प्राणी खातात, पक्षी खातात. आता त्याला आपण जे खातात या प्राण्यांना मांसाहारी किंवा दुय्यम भक्षक किंवा दुय्यम ग्राहक असं म्हणतो. दुय्यम ग्राहक किंवा दुय्यम भक्षक हा जे तृणभक्षी आहेत, जे नुसते गवत किंवा वनस्पती खाऊन स्वतःच्या अन्नाच्या गरजा भागवतात, त्यांना खाणारी जी मंडळी आहेत ती मांसाहारी आहे.
आणि त्यांना द्वितीय किंवा दुय्यम ग्राहक असं आपल्याला म्हणता येईल. पक्ष्यासारख्या दुय्यम ग्राहकांना खाणाऱ्या मांजरीसारख्या मांसाहारी जीवांना तृतीय ग्राहक म्हटलं जातं. आता पक्ष्यांना सुद्धा मांजर खाऊ शकतो, वाघ खाऊ शकतो, यांना तृतीयक ग्राहक म्हटलं जातं किंवा तृतीयक भक्षक म्हटलं जातं. अशा प्रकारे प्राथमिक ग्राहक शाकाहारी आहेत, तर दुय्यम आणि तृतीय ग्राहक मांसाहारी आहे. वाघ, सिंह, गिधाड यासारखे प्राणी जे इतर प्राण्याद्वारे मारले जात नाहीत, खाल्ले जात नाहीत, ते सर्वोच्च मांसाहारी आहेत. सर्वोच्च मांसाहारी म्हणजे निसर्गामध्ये त्यांना मारणारं आणि खाणारं कोण नाही. मारणारं आणि खाणारं म्हणतो. त्यांना टर्शरी किंवा तृतीय भक्षक असं म्हटलं जातं. तर आपण उत्पादक म्हणून काय पाहिलं? जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि नंतर दुसऱ्यांनी जे तयार केलेलं अन्न असेल ते खाणारे मंडळी म्हणजे आपण. आपण म्हणजे माणूस, व्यक्ती म्हणून. तर आपण ग्राहक किंवा भक्षकाची संकल्पना लक्षात घेतली. आता ग्राहक आणि उत्पादक. उत्पादक वनस्पती आहे, ग्राहक किंवा भक्षक हे प्राणी आहेत. तर आता हे दोन्हीही आपलं जीवन चक्र पूर्ण करतात. तर जीवन चक्राची पूर्णत्व कधी होणार? जीवनासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत, हवा, अन्न, पाणी आणि निवारा, हे जर उपलब्ध असेल तरी सुद्धा जन्मास आलेला प्रत्येक जीव हा एक नैसर्गिक नियमानुसार नाहीसा होणार आहे, मृत्यू पावणार आहे. आणि त्याच्या आधी मात्र तो त्याच्या लोकसंख्येची एक नवीन पिढी विकसित करणार आहे, पुनरुत्पादनाच्या त्याच्या गुणधर्मामुळे. त्याच्या मरण्याच्या अगोदर ती लोकसंख्येची नवीन पिढी विकसित होते. आता हे झालं. कोणी व्यक्ती कायमस्वरूपी या भूमंडळावरती राहू शकत नाही, जलमंडळामध्ये राहू शकत. तर तो मृत्यू पावणार आणि मृत्यूच्या पूर्वी लोकसंख्येची नवीन पिढी तयार करणार, पुनरुत्पादनाच्या त्याच्या गुणधर्मामुळे. तर आता मृत्यू पावल्यानंतर त्याचं काय होतं? जीव मृत्यू पावतो, सजीव मृत्यू पावतो, वनस्पती मृत्यू पावते असं गृहीत धरा. कारण सजीवामध्ये दोनच प्रकार, एक म्हणजे आपण प्राणी आणि वनस्पती. तर ह्या मृत जीवांचं काय होतं? आता मृत जीवामध्ये जे असणारे ते सेंद्रिय पदार्थाचे सतत विघटन किंवा अपघटन होत. आता माणसाचं शरीर जर आपण लक्षात घेतलं तर त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये लिपिड्स आहेत, त्याच्यामध्ये ब्लड आहे, रक्त आहे. अशा अनेक गोष्टी या जीवामध्ये आहेत. पण मृत झाल्यानंतर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सेंद्रिय स्वरूपात असतात आणि त्याचं विघटन करणं किंवा अपघटन होतं ते काही सूक्ष्मजीव करत असतात. काही जीवाणू व काही बुरशी या मृत पेशींचं, मृत व्यक्तीच्या, मृत प्राण्याच्या बरोबरीनं ते विघटन करतात आणि पुनर्वापरासाठी तेच जबाबदार आहे. या जीवांना डिकंपोजर किंवा सेपरेट ऑफ असं म्हटलं जातं. आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे
ॲटोट्रॉफ्स म्हणजे पहिली लेवल, भक्षक ही दुसरी आणि विघटक म्हणजे तिसरी. तर जे जीव सजीवांच्या मध्ये असले, सजीव मृत झाल्यानंतर मृत जीवांचं काय होतं असा प्रश्न आहे. मृत जीवांच्या सेंद्रिय पदार्थांचे सतत विघटन व अपघटन होते व पदार्थांचे सतत चक्र चालते. परत हा जो जीव असेल त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला विघटन होऊन मिळणाऱ्या सूक्ष्मजीव असलेले काही जीवाणू, काही बुरशी या पदार्थांचे विघटन व हे जे विघटन आहे ते बुरशी सदृश्य जीवाणू करत असतात. यांना डिकम्पोजर किंवा सॅप्रोट्रॉफ किंवा रिड्युसर असं म्हणतात. बहुतेक सॅप्रोट्रॉफ सूक्ष्मदर्शी असतात आणि सूक्ष्मदर्शी आहेत आणि सर्व हेट्रोट्रॉफिक स्वरूपाचे असतात. आता हेट्रोट्रॉफ हा शब्द आपण वापरला होता, ते भक्षक या कॅटेगरीमध्येच मोडतात. विघटनकर्त्याची भूमिका अत्यंत आवश्यक व महत्वाची आहे. आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या चक्रांचा विचार करू त्यावेळेला यामध्ये आपल्याला दिसून येईल. परत आणखी आपण पाहतोय सूर्यापासून मिळणारे अजैविक घटक उष्णता आणि प्रकाश घेतात. पोषण द्रव्ये, ग्लुकोज, खनिजे ही जमिनीमधून वनस्पती घेतात. सूर्यप्रकाशामधून ते प्रकाश आणि उष्णता घेतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. म्हणून त्यांना आपण उत्पादक म्हणतो. आता या ज्या आपण ज्याला प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणतो, त्याच्यामधून वनस्पती ग्लुकोज तयार करतात आणि ऑक्सिजन बाहेर फेकतात. तर या प्रक्रियेमध्ये काही उष्णताही बाहेर फेकली जाते. आता हे पहा, जैविक घटकांना अजैविक घटकाच्या सपोर्ट शिवाय किंवा अजैविक घटकांच्या शिवाय अन्न तयार करता येणार नाही आणि अन्न पुढच्या स्टेजला सुद्धा पाठवता येणार नाही. आता ही जी डावीकडे मला दिसते, माझ्या डावीकडे, तुमच्या उजवीकडे पोषण द्रव्ये घेतली जातात, अजैविक घटकं घेतली जातात आणि वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर या प्रक्रियेमध्ये काही उष्णता वाया जाते. आपण नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ते पाहणार आहोत. आता बायोटिक कंपोनंट्स, भक्षक, शाकाहारी, मांसाहारी आपण असं धरलेलं आहे. नंतर त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा काही उष्णता बाहेर जाते. विघटक बॅक्टेरिया आणि बुरशी आहेत आणि नंतर या मंडळींच्याकडून सुद्धा उष्णतेचं उत्सर्जन होणार आहे आणि परत उरलेला जो भाग आहे, आता डिकम्पोजरमध्ये अळिंब किंवा ज्याला आपण मशरूम म्हणतो तशा प्रकारची वनस्पती या आहेत. या वनस्पती ज्या आहेत त्या एक पेशी असू शकतात, नंतर सूक्ष्मजीव असू शकतात. अशा स्वरूपाचं विघटकांचं काम आहे की जे महत्वाचं आहे. आता याच्या पुढे आपल्याला कशा प्रकारचं चक्र आपल्याला आढळून येतं, कशा प्रकारची अन्न साखळी आपल्याला मिळते हे आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा उत्पादक सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं, पोषक द्रव्यांच्या सहाय्यानं, नंतर क्लोरोफिलच्या मदतीनं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आपण तेच गव्हाचं उदाहरण आपण जर घेतलं तर आपल्याला दिसेल.
आता यामध्ये अन्न साखळीमध्ये प्रत्येक टप्प्यावर आता ह्या एक टप्पा झाला तर केवळ 10% ऊर्जा पुढच्या स्तरावर पाठवली जाते. म्हणजे समजा आपण 100 किंवा 1000 कॅलरीज अशी इथं मिळालेली ऊर्जा आपण कन्सिडर करू शकतो. ऊर्जेचं एकक जे आहे ते कॅलरीजमध्ये आहे. आता ते झाल्यानंतर वनस्पतींनी अन्न तयार केल्यानंतर भक्षक जे आहेत त्यांना आपण तृणभक्षक असं म्हणूया. हे शाकाहारी आहेत. हर्बिव्होर्स म्हणजेच गवताच्या पानावरती किंवा गवतासारख्या शाकाहारी गोष्टीवरती अवलंबून आहेत. वनस्पतीवरती अवलंबून आहेत. आता भक्षकांची ही एक कॅटेगरी, एक स्तर आहे की त्याच्यामध्ये आपण पाहिलं की शाकाहारी आहेत ते. हर्बिव्होर्स म्हटलं जातं. आता हर्बिव्होर्स म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल इथं डाव्या बाजूला माझ्या गवत खाणारा जो प्राणी आहे तो उंदीर दाखवलेला आहे. आता इथं 10% ऊर्जा फक्त पुढे गेली या स्टेपला. इथं 10% गेली, इथं 10% गेली, इथं 10% गेली. पुढच्या स्तराला गेलेली बोलतो मी. आता या शाकाहारी किंवा तृणभक्षक प्राण्यांना उंदीर घ्या, अन्य कोणतीही गोष्ट घ्या, तर आपण तृणभक्षकांना खाणारी जी मंडळी आहे ती मांसाहारी आहेत. त्यांना आपण प्रायमरी कार्निव्होर्स म्हणणार आहोत. प्रायमरी कार्निव्होर्स. तर प्रायमरी कार्निव्होर्सना खाणारी मंडळी जी आहेत ती साधारणपणे सर्वश्रेष्ठ अशा स्वरूपाचे आहेत किंवा सेकंडरी कार्निव्होर्स असे आहेत. जसं की आपण पाहूया गवत खाणारा ससा, सशाला खाणारा सर्प, साप, सापाला खाणारा ईगल. आता हे झालं पहिली स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप. उत्पादकांची जी स्टेप आहे त्याला आपण एक विशिष्ट नाव देऊ. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जीवो जीवनस्य. आता उत्पादकांच्याकडून ऊर्जा घेऊन, अन्न घेऊन हे तृणभक्षकांना खाऊन भक्षक मांसाहारी म्हणजेच प्रायमरी कार्निव्होर. नंतर या कार्निव्होर्सना खाणारी मंडळी ही सेकंडरी कार्निव्होर्स म्हणजे सर्वश्रेष्ठ. आता जर आपण हे पाहिलं तर जलीय परिसंस्थामध्ये हेच आहे. इथं सूक्ष्मजीव आहेत, शेवाळ आहे, सूक्ष्मजीव आहेत. सूक्ष्मजीवांना खाणारे त्याच्यापेक्षा मोठ्या आकारानं असणारे प्राणी आहेत. नंतर या सूक्ष्मजीवांना खाणारे मासे आहेत आणि माशांना खाणारा बगळा आहे. बगळा या जलीय याच्यामध्ये आपण घेतलेल्या उदाहरणामध्ये हा सर्वश्रेष्ठ कार्निव्होर आहे. तर आपण जर पृष्ठीय किंवा पठारी प्रदेशामधील जर अन्न साखळी जर विचारात घेतली तर इथं वृक्ष आहेत, वेली आहेत, गवत आहे. ते हरिण खातं. हरिणाला खाणारा वाघ आहे. इथं वाघ हा सर्वश्रेष्ठ किंवा सेकंडरी कार्निव्होर आहे. आता हे झाले थोडक्यात अन्न साखळीची परिस्थिती. पोषण पातळी याविषयी आपण विचार करतोय. पोषण पातळी म्हणजे अन्न साखळी किंवा पर्यावरण पिरॅमिड. आता पिरॅमिड का म्हणायचं आपल्याला लगेच लक्षात येईल.
मी तर डाव्या बाजूला माझ्या म्हटलेल्या अन्न साखळीच्या प्रत्येक टप्प्यावर 10% ऊर्जा पुढच्या स्तरावर पाठवली जाते. उरलेली 90% काय होतं आपण परत पाहणार आहोत. 90% ऊर्जा उष्णता म्हणून नष्ट होते आणि त्यामुळं पिरॅमिड हे इजिप्तच्या संस्कृतीचं प्रतीक मानलं जातं, की जे तळाशी मोठं असतं आणि जसं आपण किंवा शंकूचा आकार आपण घेऊया, तर हे पिरॅमिड अन्न साखळीचं तयार होतं. खालच्या तळामध्ये ज्या आहेत त्या वनस्पती जे अन्न तयार करतात. त्याच्यानंतर हर्बिव्होर्स म्हणजे तृणभक्षक, तृणभक्षकांना खाणारे त्याच्यापेक्षा वरच्या स्तराचे, अशा पद्धतीची ही रचना आहे. म्हणून त्याला पिरॅमिडमधील स्थान किंवा पातळी जी आहे ते आपण ठरवणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याचा विचार करणार आहोत. जे समान आहार पद्धती असलेल्या जीवांच्या गटाद्वारे व्यापले जाते त्याला आपण पोषण पातळीच्या संदर्भामध्ये विचार करतोय. उत्पादक असलेल्या अन्न किंवा ऊर्जेच्या स्रोतापासून एखादा जीव किती पायऱ्या किंवा पातळी दूर आहे त्यानुसार ट्रॉपिक पातळी मोजली जाते. अन्न साखळीचा ट्रॉपिक स्तर 1 पासून सुरू होतो. त्याचप्रमाणे पर्यावरण पिरॅमिडचा पाया देखील पोषण पातळी 1 वरती आहे. ट्रॉपिक स्तर 1 प्राथमिक उत्पादकांचा आहे. तो त्यांनी व्यापलेला आहे. ज्यांना स्वयंपोषी म्हणजे ॲटोट्रॉफ्स वनस्पतींना म्हटलं जातं. फक्त आणि फक्त वनस्पतीच स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. तर अन्न साखळी किंवा पर्यावरण पिरॅमिडमधील पुढील पोषण विषयक स्तर म्हणजे पोषण विषयक स्तर 2, ज्यामध्ये प्राथमिक उत्पादकाचे भक्षण करणाऱ्या जीवांचा समावेश आहे. तर प्राथमिक भक्षक कोण? आपल्याला शाकाहारी प्राण्यांचा विचार करावा लागेल. ट्रॉपिक स्तर 3, 4 व 5 मधील मांसाहारी प्राण्याद्वारे व्यापले जातात. ट्रॉपिक स्तर 2 मध्ये आपल्याला जे मिळणार आहे ते हेटेरोट्रॉप्स आहेत किंवा प्राथमिक भक्षक आहेत किंवा शाकाहारी प्राणी आहेत. ट्रॉपिक स्तर 3 ला मांसाहारी आणि ट्रॉपिक स्तर 4 ला परत आणखी श्रेष्ठ मांसाहारी अशा स्वरूपाचं आपल्याला किंवा टर्शरी स्टेज म्हणू आपण किंवा तृतीयक स्टेजला जे आहेत तिथून मांसाहारी मंडळींचं किंवा मांसाहारी जीवांचं गट कार्यरत असतो. आता पहिल्यांदा आपण जर पाहिलं तर हरित वनस्पती उत्पादक ट्रॉपिक स्तर 1 त्यांना ॲटोट्रॉफ्स म्हटलं जातं. हर्बिव्होर्स प्राथमिक भक्षक त्याचा ट्रॉपिक स्तर 2 आहे. हेटेरोट्रॉफ्स म्हणजेच कार्निव्होर्स ते ग्राहक किंवा भक्षक क्रमांक दुय्यम ग्राहक किंवा दुय्यम भक्षक म्हणूया ते ट्रॉपिक स्तर 3 वरती आहे. मांसाहारी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, मांसाहारी प्राण्यांचा ट्रॉपिक स्तर तर 3 आहे मांसाहारी. आता हेटेरोट्रॉफ्स कार्निव्होरस याचे तृतीयक ग्राहक किंवा तृतीयक भक्षक म्हटूया. आता ट्रॉपिक स्तर 4 हेटेरोट्रॉफ ज्याला आपण म्हणतो टॉप कार्निव्हर्स किंवा कॉर्टनरी ग्राहक किंवा कॉर्टनरी भक्षक. आता ट्रॉपिक स्तर 5 ला आहेत ते हेटेरोट्रॉफ्सच आहेत. म्हणजे हेटेरोट्रॉफ्सनी साधारणपणे आपल्याला 3 स्तर इथं जे आहेत ते 3 स्तरामध्ये आपल्याला हेटेरोट्रॉफ्स आढळून येतात. आता हेटेरोट्रॉफ्स म्हणजे काय? हेटेरोट्रॉफ्स म्हणजे ज्याला आपण कार्निव्होर्स म्हणतोय तिथून त्याची सुरुवात होते. पहिल्यांदा हर्बिव्होर्स प्राथमिक भक्षक, नंतर हेटेरोट्रॉफ्स कार्निव्होरस, नंतर
ट्रॉपिक स्तर 4ला टॉप कॉर्निव्हरस आणि ट्रॉपिक स्तर 5ला हेट्रोट्रॉप्स. अशा प्रकारे अन्नातून मिळणारी ऊर्जा देखील पोषक पातळीतून वाहते. आता अन्न खाल्ल्यानंतर काय होणार आहे? जसं आपण अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळते, म्हणजे त्याच्यापासून ग्लुकोज तयार होते. ही ग्लुकोज आपल्याला रक्ताद्वारे शरीरभर पसरवली जाते किंवा त्याचं विभाजन होतं तशा प्रकारे आणि त्याद्वारे आपलं पोषण होतं. तर ही ऊर्जा जी आहे ती पोषक पातळीतून वाहते. उत्पादकापासून ते नंतरच्या पोषण पातळीवर ही ऊर्जा नेहमी खालच्या उत्पादकापासून वरच्या भक्षकाकडे जाते, शाकाहारी किंवा मांसाहारीकडे वाहते. ट्रॉपिक स्तर जो आहे तो कधी उलट्या दिशेने वाहत नाही. प्रत्येक पोषण पातळीवर निरुपयोगी उष्णतेच्या स्वरूपात काही ऊर्जा कमी होते. फक्त 10%च ऊर्जा वापरली जाते, 90% वाया जाते. ज्यामुळे पहिल्या पोषण पातळीपासून वरच्या दिशेला जाणारी ऊर्जा पातळी कमी होते. परिणामी सामान्यतः 4 किंवा 5 पोषक स्तर असतात. क्वचितच 6 पेक्षा जास्त स्तर आपल्याला आढळून येतात. कारण त्या पलीकडे जीवाला किंवा सजीवाला आधार देण्यासाठी फारच कमी ऊर्जा उरते. फारच कमी ऊर्जा म्हणजे जवळजवळ उरत नाही. अन्न साखळीतील ट्रॉपिक पातळीबद्दल आपण बोलणार आहोत. आता त्याच्यामध्ये 2 भाग आहेत. स्थलीय म्हणजे स्थानावरती अवलंबून, म्हणजे भूपृष्ठीय, आणि दुसरी म्हणजे जलीय. आता आपल्या लक्षात येईल स्थलीय किंवा मैदानी प्रदेशामधील गवत, माझ्या डाव्या बाजूला गवत की जे ॲटोट्रॉफ आहे. सूर्याच्या किरणांचा वापर करून, सूर्यप्रकाशाचा वापर करून फोटोसिंथेसिस सहाय्याने स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. तर गवतानंतर एक कीटक आहे, ग्रास हॉपर म्हणतो आपण त्याला, टोळ. टोळ हा गवत खातो. टोळाला बेडूक खातो, बेडकाला सर्प खातो आणि सापाला पक्षी, ईगल, गरुड किंवा घार किंवा कावळा खातो. तर अशा रीतीनं 5 ट्रॉपिक म्हणजे पोषण. फर्स्ट ट्रॉपिक लेवल म्हणजे ॲटोट्रॉप्सचे असते. सेकंड ट्रॉपिक लेवल म्हणजे हर्बिव्हर्सची असते, तृणभक्षकांची असते. तिसरी ट्रॉपिक लेवल पासून ते 5व्या ट्रॉपिक लेवल पर्यंत आपल्याला मांसाहारी जे सजीव आहेत ते आढळून येतात. आता थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये फ्रॉग आहे. तर फ्रॉगला कोण खातं? स्नेक. स्नेकला कोण खातं? ईगल. अशा स्वरूपाचं आपल्याला 5 ट्रॉपिक लेवल या भूपृष्ठीय परिसंस्थेमध्ये लक्षात घेता येईल. आता आपल्याला जलीय परिसंस्थेमध्ये कशा स्वरूपाचं हे कार्य चालतं ट्रॉपिक लेवलचं हे आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये फायटोप्लॅन्क्टॉन असं त्यांचं नाव आहे. सूक्ष्म शेवाळ आहे. सूक्ष्म शेवाळ की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. त्याच्यानं ते पहिल्या ट्रॉपिक लेवलला, पहिल्या पोषण पातळीला, दुसऱ्या पोषण पातळीला झू प्लॅन्क्टॉन, त्यांना मराठीत प्रॉपर शब्द नाहीत, त्यांना झू प्लॅन्क्टॉन म्हटलं जातं. तर झू प्लॅन्क्टॉन हे जे आहेत अळी किंवा सूक्ष्म जीव याच्यामध्येच मोडतात. त्याच्यानंतर छोटा मासा तिसऱ्या ट्रॉपिक लेवलला की जो झू प्लॅन्क्टॉनला खातो. आता जसा छोटा मासा आहे त्या छोट्या माशाला मोठा मासा खातो आणि मोठ्या माशाला शार्क खातो. अशा पद्धतीनं 5 ट्रॉपिक लेवल
जलीय वातावरणामध्ये किंवा जलीय परिसंस्थेमध्ये अस्तित्व करून असतो. अन्न साखळीचा प्रत्येक टक्क्यावरती 10% रक्कम पुढच्या स्तरावर पाठवली जाते, तर सुमारे 90% उष्णता जी ऊर्जा आहे ती उष्णता म्हणून नष्ट होते. आता पहा, आपल्याला परिसंस्थेतील जीव खाद्य किंवा पोषण पातळीद्वारे संबंधित आहेत. म्हणजे ज्या आपण परस्पर संवाद म्हणत होतो तोच अर्थ इथं आहे. आता संवाद मी मागे सांगितलेच आहे की संवाद म्हणजे देवाणघेवाण हा शब्द आहे इथं आपल्याला. इकॉलॉजीमध्ये आपल्याला परस्पर संवाद म्हणजे परस्पर देवाणघेवाण, ही परस्पर देवाणघेवाण ही ऊर्जेच्या स्वरूपामध्ये होत असते. परिसंस्थेतील जीव खाद्य किंवा पोषण पातळीद्वारे संबंधित आहे. म्हणजे एक जीव दुसऱ्यासाठी अन्न बनतो, अगदी साध्या पद्धतीने बोलायचं. खाण्याच्या वारंवार प्रक्रियेमुळं परिसंस्थेतील अन्न ऊर्जेच्या एका पोषक पातळीवरून दुसऱ्या पोषक पातळीवर हस्तांतरण अन्न साखळी म्हणून ओळखली जाते. अशा प्रकारे अन्न साखळ्यांची व्याख्या जीवांच्या दुव्यांचा एक रेषीय क्रम म्हणून केली जाऊ शकते. एकाच दिशेने हे जात असतं. एकाच दिशेनं. आता ह्या आकृतीमधले आपण बाण दाखवलेत पहा. गवत, टोळ, बेडूक, सर्प, गरुड. आता त्याच्या पुढचा डेट्रिटस म्हणून आहे, त्याचा आपण नंतर विचार करा. प्रायमरी डेट्रिटस फीडर, सेकंडरी डेट्रिटस फीडर, हे गोष्टी आपण नंतर पाहणार आहोत. पण आपल्या लक्षात येईल की जे बाण दाखवलेले आहेत निसर्गात ह्या अन्न साखळ्या आहेत. अन्न साखळ्याचा विचार केला तर अशा स्वरूपाचं चित्र आपल्या लक्षात येईल. आता हे अन्न जाळीमध्ये सर्वात वर आहे तो वाघ आहे किंवा त्याच पद्धतीने सिंह असू शकतो. तर वाघांचं महत्व काय हे आपल्या लक्षात येईल. खालची जी मंडळी जी आहेत म्हणजे खालच्या ट्रॉपिक वरचे, आता हा वाघ जो आहे इथं 5व्या ट्रॉपिक स्तरावरती असं जर आपण गृहीत धरलं तर वाघाचं अस्तित्व हे खालच्या 4 ट्रॉपिक स्तरावरती अवलंबून आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे, एखाद्या जंगलामध्ये एखाद्या पठारी प्रदेशामध्ये वाघाचं अस्तित्व असेल तर ह्या सगळ्या साखळ्या ज्या आपण पाहिलेल्या आहेत 4 स्टेपच्या, नंतर त्यांचं ठिकाण आपल्याला एका दिशेने जाणारं वगैरे हे पाहिलेलं आहे आपण, तर आपल्याला लक्षात येईल की वाघाचं अस्तित्व म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं अस्तित्व, म्हणून हा वाघ आपल्या दृष्टीने महत्वाचा वाटतो. तर इथं पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, गवत बकरी खाते, बकरीला वाघ खाऊ शकतो. नंतर ससा गवत खातो, सशाला कोल्हा खातो, नंतर कोल्ह्याला वाघ खाऊ शकतो. अशा स्वरूपाची ही वेगवेगळ्या अन्न साखळ्यांनी मिळून अन्न जाळी, वेब ऑफ फूड किंवा फूड वेब तयार होत. फूड वेब हे तयार होतं. आता आपण जी वाया जाते ऊर्जा त्याच्याविषयी आपण थोडंसं बारकाईने पाहूया. सूर्यप्रकाशापासून ॲटोट्रॉफ जे आहेत ते ऊर्जा घेतात. अन्न तयार करण्यासाठी पोषक द्रव्ये, पाणी, बाष्प घेऊन ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. या प्रक्रियेमध्ये काही उजेड जो आहे तो परावर्तित होणार आहे. काही जो त्याचा जो कॅलरी घेतलेले आहेत, समजा 10,000 घेतलेले आहेत, तर त्यातले काही कॅलरीज वाया गेल्या इथं परावर्तनामुळे.
काही गेल्या अन्य प्रक्रियेमध्ये वापरात आल्या कॅलरीज आणि पुढच्या स्टेजला जाण्यासाठी, पुढच्या ट्रॉपिक लेवलला जाण्यासाठी आपल्याला फक्त 10,000 कॅलरीपैकी 1,000 कॅलरीज म्हणजे फक्त 10% कॅलरीज आपल्याला उपलब्ध आहेत. आता ह्या 1,000 मधून परत 10% म्हणजे 100 किलो कॅलरीज म्हणा किंवा कॅलरीज म्हणा, तेवढ्या उपलब्ध आहेत आणि यातून परत 10 आणि इथं मात्र जे आहे ते परत डिकंपोजरच्या ताब्यात म्हणजे विघटकांच्या ताब्यात जाणार आहे, की जे बॅक्टेरिया आहेत, सूक्ष्म जीव आहेत, की ज्याच्या सहाय्यानं आपल्याला परत डिकंपोजिशन झाल्यानंतर हे जमिनीमध्ये जाणार आहे सेंद्रिय पदार्थ आणि त्या पद्धतीनं कुठली साखळीला ते मदत करणार आहे, याचा आपण पुढच्या वेळेस विचार करणार आहोत. आता आपण जे पाहिलेलं आहे ते थोडक्यात आपण रिव्हिजन पाहूया. आपण सुरुवात आज केलेली होती व्यक्ती, जीव, असामी. त्यांची अधिक संख्या म्हणजे लोकसंख्या. लोकसंख्येमध्ये आणखी काही इतर प्राणी आल्यानंतर त्याचा समुदाय झाला. असे अनेक समुदाय येऊन परिसंस्था तयार झाली. परिसंस्था अशा अनेक गृहीत धरल्या तर त्याच्यापासून बायोम निर्माण झाला, ज्याला आपण जीवसहित म्हणतोय. तर बायोम आणि असे आपण काही बायोम लक्षात घेऊन जैवमंडळ किंवा बायोस्फिअर तयार होतो. तर जैवमंडळीचा स्थलीय भाग म्हणजेच बायोम असा आपण अर्थ लावलेला आहे. तर त्यामध्ये जे प्राणी येतात त्यातले काही प्राणी आणि वनस्पती जे येतात त्यातल्या वनस्पतीच फक्त स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. वनस्पतींनी तयार केलेलं अन्न भक्षक किंवा हेट्रोट्रॉप्स ते स्वतःचं अन्न म्हणून खातात. हेट्रोट्रॉप्समध्ये वेगवेगळ्या स्तर आहेत. ते स्तर म्हणजे आपल्याला हेट्रोट्रॉप्सला दुसरं नाव आणखी फेगोट्रॉप्स सुद्धा आहे. आता त्याच्यामध्ये वेगळे वेगळे स्तर आहेत. परत तेच आपण चित्र दाखवलेलं आहे. हे कोणकोणत्या प्रकारचे प्राणी पृष्ठीय आणि जलीय परिसंस्थेमध्ये आहेत ते आपण इथं पाहिलेलं आहे. आता हरित वनस्पती उत्पादक आहेत, त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतो. हर्बिवोर्स किंवा प्राथमिक भक्षक जे आहेत त्यांना आपण ट्रॉपिक स्तर 2 दिलेला आहे. हेट्रोट्रॉप्स म्हणजेच कार्निव्होर्स त्यांना आपण ट्रॉपिक स्तर 3 दिलेला आहे. 3, 4 आणि 5 हे ट्रॉपिक स्तर जे आहेत ते हेट्रोट्रॉप्सनी म्हणजेच कार्निव्होर्स मंडळींच्या त्यामध्ये हे आहे, त्यामध्ये अस्तित्व आहे. आता प्रत्येक ठिकाणी निरुपयोगी स्वरूपामध्ये उष्णतेची काही ऊर्जा कमी होते, तेच आपण इथं दाखवलेलं आहे. इथं जलीय परिसंस्था घेतलेली आहे, पृष्ठीय घेतलेली आहे किंवा भूपृष्ठीय घेतलेली आहे. तर अशा स्वरूपाचं आपण वेगवेगळ्या अन्नसाखळ्या जर त्या गृहीत धरल्या तर अन्नजाळी निर्माण होते असं आपल्याला म्हणता येईल. तर आजच्या या व्याख्यानामध्ये मी आपली सर्वांची रजा घेतो. थँक्यू.